खऱ्या अर्थाने येळकोट जय मल्हार जेजुरीच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये, पवित्र भूमीमध्ये शासन आपल्या दारी या अभियानाच्या निमित्तानं इथं आपण एकत्र जमलो. थोडा उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण आम्ही जय मल्हाराचं दर्शन घेण्याच्या करता वर गेलेलो होतो. अतिशय मनोभावे ह्या राज्यामध्ये सर्व दूरपर्यंत पाऊस पडावा, सगळ्यांनी सुखाने समृद्धीनं आनंदाने इथं त्यांचे संसार मार्गी लागावेत, सर्व जाती धर्माच्या लोकांच्या मध्ये जातीय सलोखा राहावा, खऱ्या अर्थाने सगळीकडं सुजालाम सुफालाम अशा प्रकारचं वातावरण व्हावं आणि आमच्या तरुणींची बेरोजगारी हटावी, उद्योगपतींनी मोठे मोठे उद्योग ह्या भागामध्ये लागवावेत, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, शेतीचा पाण्याचा प्रश्न आपला सगळ्यांचा सुटावा. ह्या सगळ्या मागण्याच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी जय मल्हाराचं पण दर्शन घेतलं, थोडा आढावा घेतला. 350 कोटी रुपयाचा एकंदरीत विकासाचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला. 109 कोटी रुपये आलेले आहेत. अजूनही काही मागण्या आहेत. अहिल्यादेवी होळकरांच्या वाड्याच्या संदर्भामध्ये, मार्तंड देवस्थानना कार्डियाक ॲम्ब्युलन्स मिळण्याच्या संदर्भात आहे. शेवटी हे प्रश्न सुटले पाहिजे, त्याबद्दल आमचं कुणाचंच दुमत असायचं कारण नाही. आपण अनेक वर्ष एकमेकाला ओळखतो, वर्षानुवर्ष आपल्या सगळ्यांचा एकमेकाशी संबंध येतो. परंतु तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल की हे सगळं होत असताना पाठीमागच्या काळामध्ये तर अजित पवार हे महाविकास आघाडीमध्ये काम करत होते, आता महायुतीमध्ये कशा प्रकारे आले, त्याबद्दल 2-3 ठिकाणी मी उल्लेख केला. खरं तर मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब विविध उद्घाटनाच्या महत्त्वाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्तानं पुणे शहरामध्ये आले होते. त्याच्यानंतर 1 दिवसापूर्वी देशाचे गृहमंत्री, ज्यांच्याकडे सहकारिता खातं आहे, ते काही महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्या माझ्या पुण्यामध्ये आलेले होते. त्याचबरोबर उद्याच्या 12 तारखेला नॅशनल हायवेचं काम ज्यांच्याकडे, ते आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र नितीन गडकरी साहेब. चांदणी चौकातला फ्लायओव्हरचं काम बरेच वर्ष सगळ्यांची मागणी होती, अनेक अडचणी आल्या, अधिकाऱ्यांनी साथ दिली, वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी साथ दिली आणि उशिरा का होईना परंतु तोही प्रश्न आपला मार्गी लागला. मित्रांनो, प्रश्न अनेक आहेत, अडचणी अनेक आहेत. शेवटी विरोधी पक्षामध्ये असून जास्त काही कामं मार्गी लागत नाही. मी अनेक वर्ष, 30 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये विरोधी पक्षामध्ये पण मी असेल, दिलीपराव असेल, दत्ता भरणे असतील, आम्ही सगळ्यांनी कामं केली. सत्ताधारी पक्षामध्ये पण कामं केली. परंतु आज आपण जर पाहिलं, एकेकाळी ह्या देशाने इंदिराजींचं नेतृत्व मान्य केलेलं होतं, त्यांच्याकडे बघून भारत देश पुढे चाललेला होता, करिश्मा होता. त्याच्यानंतरच्या काळामध्ये राजीवजींचं नेतृत्व आलं, त्यांचा करिश्मा आपण सगळ्यांनी पाहिला. मधल्या काळामध्ये वाजपेयी साहेबांचं नेतृत्व आलं, सर्वांना हवं असं वाटणारं नेतृत्व जसं लाल बहादूर शास्त्रीजींचं होतं तसं वाजपेयी साहेबांचं होतं. त्याच्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंगांचा 10 वर्षाची कारकीर्द आपण बघितली आणि गेल्या 9 वर्ष आपण विकासाचं मोठं विजन असलेले नेते, आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली देश प्रगतीपथावर चाललाय. त्याच्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र विकास करण्याकरता हे महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे. आणि म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या दूरदृष्टीतनं अत्यंत वेगाने देशाचा विकास होत असताना केंद्र सरकारच्या मदतीनं आपल्या महाराष्ट्राची देखील विकासाची गाडी ही सुद्धा आता भरधाव वेगाने कशी जाईल यात माझ्या मनामध्ये शंका नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी आता केंद्र सरकारची जोड मिळालेली आहे. राज्याच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची कोणतीच कमतरता आपल्याला भासणार नाही. 80,000 कोटी रुपयाची कामं एकट्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या मदतीतनं आपली चाललेली आहे. आपल्या सरकारची वेगळी, परंतु केंद्राच्या मदतीनं आपल्याला विमानतळ करायचं असेल, खऱ्या अर्थाने मी एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण चर्चा करत असतो की बाबा आपल्या राज्यातले सगळे विमानतळ
नाईट लँडिंग असले पाहिजेत, सुविधा असल्या पाहिजेत, तिथं चांगल्या प्रकारे कुणालाही येणं जाणं सोयीचं झालं पाहिजे. पुण्यामध्ये देखील असणारा विमानतळ हा संरक्षण विभागाचा आहे. मधल्या काळामध्ये तो खेडला व्हावा का पुरंदरला व्हावा ह्याच्यात आपण बराच काळ घालवलेला आहे. आणि आज आम्हाला उशीर लागला त्याचं कारण आपल्या देशाच्या लष्कराचे जवान, एअरफोर्सचे, यांचं विमानाचं उड्डाणं तिथं चालू होती. त्यांची प्रात्यक्षिका असतात, ते महत्वाचं देशाच्या दृष्टीनं काम असतं आणि त्यामुळं त्यांचं काम संपत नाही तोपर्यंत आमची हेलिकॉप्टर उडू शकत नव्हती. सांगायचं तात्पर्य ते पण काम महत्वाचं आहे. तसंच आताच्या काळामध्ये जग बदलत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं दळणवळणाच्या निमित्तानं नॅशनल हायवे जसे महत्वाचे आहेत, आपल्या राज्याचे रस्ते विकास महामंडळाचे रस्ते महत्वाचे आहेत. आपल्या नितीन गडकरींच्या मदतीनं माझा संत तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग महत्वाचा आहे, संत माऊली महाराजांचा पालखी मार्ग महत्वाचा आहे. त्याही संदर्भामध्ये कामं करत असताना अनेक अडचणी येतात. इथं देखील आपल्या इथं गुंजवणीचं पाणी आणण्याच्या करता प्रयत्न चाललेले आहेत. त्याच्या संदर्भामध्ये जिथं गुंजवणी धरण झालंय त्या तालुक्यातल्या, भोर तालुक्यातल्या लोकांचे पण काही प्रश्न आहेत, त्यांची पण काही भूमिका आहे. मित्रांनो, जसं तुमच्या कुटुंबाचा कारभार करत असताना सगळ्यांना कारभाराला बरोबर घेऊन जावं लागतं, तसं हा राज्याचा, प्रपंचाचा कारभार एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस महायुतीचा सगळे सहकारी त्या ठिकाणी नेटाने पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत, त्यावेळेस अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग येतात. काही जण म्हणतात इथं विमानतळ झालं पाहिजे, काही जण म्हणतात जरा पुढं झालं पाहिजे. ज्यांच्या गावामध्ये विमानतळामुळे अडचणी येतात त्यांना वाटतं आमचं पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष गाव वसलंय, आम्ही का उठायचं. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, मी फार स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. विमानतळ करत असताना, हायवे करत असताना, शहरं वाढवत असताना, धरणं करत असताना, कॅनॉल करत असताना, उद्योगधंदे आणत असताना, शिक्षण संस्था उभ्या करत असताना, जे काही समाजाच्या करता भलं करायचंय ते करण्याच्या करता कुणी हवेत त्या ठिकाणी हे सगळं उभं करू शकत नाही. त्याला जमीन लागते, जमीन मर्यादित आहे. त्या जमिनीला चांगला मोबदला देण्याच्या करता, जसं देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना समृद्धी महामार्गाच्या करता पहिल्यांदा त्या लोकांचा विरोध होता. एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडेच ते डिपार्टमेंट होतं, परंतु लोकांना एक योग्य पद्धतीचा मोबदला मिळाला. लोकांनी समाधानाने जमिनी दिल्या. आपली जेजुरीची MIDC असेल, कुणाच्या जमिनी घेतल्याच ना, म्हणून उद्योगधंदे आले ना. त्याच्यामध्ये सासवडला जे काही उद्योगधंदे आले, बारामतीला आले, माझ्या कुरकुमला आले, आपल्या तिकडं चाकणला आले, रांजणगावला आले, इंदापूरमध्ये आले, अनेक ठिकाणची नावं घेता येतील, तळेगावला आलेत. या सगळ्याच्या करता शेवटी कुठंतरी पुढं मागं सरकावं लागतं. मी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं लाभार्थ्यांनो, नागरिकांनो, आया बहिणींनो तुम्हाला सांगतो की हे सरकार तुम्हाला विकास करत असताना कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना योग्य पद्धतीची मदत करण्याची भूमिका ही आम्हा लोकांची निश्चितपणे राहील. अशाच पद्धतीनं आम्हाला पुढे जायचंय. कालच नरेंद्र मोदी साहेबांनी देशामध्ये 500 रेल्वे स्टेशन, 25,000 कोटीचा कार्यक्रम, पहिल्या टप्प्यात 13,000 कोटीचा कार्यक्रम, त्या कार्यक्रमामध्ये आपल्या जिल्ह्यातले जवळपास राज्यातले 44 ते रेल्वे स्टेशन, तुमच्या माझ्या जिल्ह्यातलं दौंडचं महत्वाचं जंक्शन, त्या रेल्वे स्टेशनला जवळपास 40 कोटी रुपये मिळालेले. त्याचबरोबर 40 कोटी रुपये तळेगावच्या रेल्वे स्टेशनला मिळालेले आणि आकुर्डी पिंपरी चिंचवडच्या रेल्वे स्टेशनला 40 कोटी रुपये मिळाले. ह्या पद्धतीनं काल भूमिपूजन झालं. शेवटी काम बोललं पाहिजे. अनेक राजकीय लोक येतात, घोषणाबाजी करतात, निघून जातात, परंतु कृती होत नाही. तशा पद्धतीनं आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देश पुढे जातोय. शेतकऱ्यांच्या करता मदत झाली, त्याच पद्धतीनं आपण पण त्याच्या संदर्भात नमो शेतकरी महासन्मान निधी त्याकरता कालच्या अर्थसंकल्पामध्ये 4,000 कोटी रुपये मंजूर केले.
जसं केंद्र सरकार 500 रुपये महिना आपल्या शेतकऱ्याला देतो, 6,000 रुपये वर्षाला, तसं राज्य सरकारने पण 500 रुपये टाकलेत, असे 12,000 रुपये देतो. मला माहिती आहे माझ्या शेतकऱ्याचं 12,000 काय होणार नाही, पण फुल ना फुलाची पाकळी, शेवटी सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. आणि त्याच्यावर विकास पण झाला पाहिजे, त्यालाही निधी मिळाला पाहिजे. माझ्या या निमित्तानं जो जेजुरीचा विकास आराखडा आहे त्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचं कुलदैवत श्री क्षेत्र जेजुरीमध्ये अनेक लाखो भक्तगण येतात, त्यांनाही सुविधा मिळाल्या पाहिजे म्हणून आम्ही सतत चर्चा करत असतो. जसं काल 2025 पर्यंत रेल्वे स्टेशन उत्तम करायचा निर्णय केंद्र सरकारने त्यांच्या पैशाने घेतला, तशा प्रकारे आपल्या एसटी महामंडळाचा पण सातत्याने देवेंद्रजी, आम्ही आणि एकनाथराव शिंदे चर्चा करतोय, त्याच्यातनं पण टप्प्याटप्प्यांनी आपले बस स्थानक चांगले झाले पाहिजे. मग त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातले असतील, महाराष्ट्रातले असतील, ती आमची भूमिका आहे. त्याकरता सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो, ही शिकवण आम्हाला आहे. आणि त्या पद्धतीनं बाबांनो आम्ही पुढे चाललेलो आहे. अनेक प्रकारच्या योजना, त्याच्यामध्ये कालच्या 1 तारखेपासून आम्ही महसूल सप्ताह सुरू केलेला आहे, 1 ते मला वाटतं 7 तारखेपर्यंत. त्याच्या संदर्भामध्ये आजच 7 तारीख आहे, त्याच्यातनं पण लोकांना सातबारा करता हेलपाटे मागायला लागू नये. सरकारचे विभाग तुमच्या दारामध्ये आले पाहिजेत. आज देखील सकाळपासून इथं जे स्टॉल आहेत, किती लोकांनी भेटी द्याव्यात, 24,000 लाभार्थ्यांनी भेटी दिल्या. आज तुमच्या देखत काही माझ्या आया बहिणींना 96 लाख रुपये मिळाले, 350 महिला त्यांच्या आहेत. आज काही ना काही उद्योग त्या करतील. मी पण रेल्वे स्टेशन उत्तम करायचा निर्णय केंद्र सरकारने त्यांच्या पैशाने घेतला, तशा प्रकारे आपल्या एसटी महामंडळाचा पण सातत्याने देवेंद्रजी, आम्ही आणि एकनाथराव शिंदे चर्चा करतोय, त्याच्यातनं पण टप्प्याटप्प्यांनी आपले बस स्थानक चांगले झाले पाहिजे. मग त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातले असतील, महाराष्ट्रातले असतील, ती आमची भूमिका आहे. त्याकरता सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो, ही शिकवण आम्हाला आहे. आणि त्या पद्धतीनं बाबांनो आम्ही पुढे चाललेलो आहे. अनेक प्रकारच्या योजना, त्याच्यामध्ये कालच्या 1 तारखेपासून आम्ही महसूल सप्ताह सुरू केलेला आहे, 1 ते मला वाटतं 7 तारखेपर्यंत. त्याच्या संदर्भामध्ये आजच 7 तारीख आहे, त्याच्यातनं पण लोकांना सातबारा करता हेलपाटे मागायला लागू नये. सरकारचे विभाग तुमच्या दारामध्ये आले पाहिजेत. आज देखील सकाळपासून इथं जे स्टॉल आहेत, किती लोकांनी भेटी द्याव्यात, 24,000 लाभार्थ्यांनी भेटी दिल्या. आज तुमच्या देखत काही माझ्या आया बहिणींना 96 लाख रुपये मिळाले, 350 महिला त्यांच्या आहेत. आज काही ना काही उद्योग त्या करतील. मी पण माझी स्वतःच्या संसाराला हातभार लावील, ही जी काही महिलांची अतिशय इच्छा असती, ती इच्छा पूर्ण करण्याच्या करता शासन तुमच्या दारी आलेलं आहे. याकरता आपण सगळेजण प्रयत्न करतोय. कुणा तरुणाला ट्रॅक्टर मिळालाय, कुठं शेतकऱ्याला ट्रॅक्टर मिळालाय, काही तरुणांना वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या मिळालेल्या आहेत, काहींना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मार्फत कर्ज दिलेलं आहे. अशा विविध योजना ह्या तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आता मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते आपण त्या बाबतीमध्ये देणार. 38% आज 0%. गेल्या वर्षी उजनी धरणामध्ये पाणी होतं जवळपास 85%, आज 10% पाणी आहे. वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर, त्याच्यामध्ये नीरा, देवघर, गुंजवणी, भाटघर, वीर, तिकडं चास कमान, पवना, तिकडं कुकडीची धरणं 5, घोड. सर्वात जास्त जर राज्यात कुठल्या जिल्ह्यामध्ये धरणं आहेत तर ती तुमच्या माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये. तरी देखील काही भाग हा पाण्यापासून वंचित राहतो. काही राजकीय लोक येतात, बघा इतके वर्षे आमदार म्हणून काम करतात, दिलं का पाणी तुम्हाला? आहे त्या पाण्याचं नीट नियोजन आम्ही सगळेजण करतोय. मित्रांनो, परवाच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आम्ही सगळे मंत्रीगण बसलो, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील उपसा सिंचन योजनेचा विजेचा दर मार्च 2023 पासून 1 रुपये 16 बाईचा फोन आमच्या सुप्याचा शौकत कोतवाल, दादा पैसे वाढले. त्या भरत खैरेचा फोन, दादा 5 रुपये 26 पैसे कसे भरायचे. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी पुन्हा तो 1 रुपया 26 पैसे अशा प्रकारचा दर केला.
सरकारने किती पैसे घातले माहितीये? 675 कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं माझ्या शेतकऱ्याला उपसा सिंचन योजनेच्या करता मिळावेत म्हणून दिले. आणि आपल्या महाराष्ट्राच्या दुष्काळी भागामधल्या उपसा सिंचन योजना चालाव्या. कुणाकुणाला फायदा झाला? जनाई उपसाला झाला, शिरसाईला झाला, पुरंदर उपसा सिंचनला झाला, टेंबू झाला, ताकाळी झालं, म्हैसाळ झालं, उडमुणी झालं, मराठवाड्यातल्या विष्णुपुरीला फायदा झाला, माझ्या सातारच्या जे काठापूरला तारळीला फायदा झाला, वांगणाला फायदा झाला, माझ्या विदर्भातल्या टेकेपार, मोखाबर्डी, अंबोरा, गुरुकुंज, मोजरी, माझ्या सोलापूरचं सीनामाडा. या पद्धतीनं हे सर्वसामान्यांचं सरकार काम करतंय. लोकांना समजलं पाहिजे, लोकांच्या लक्षात आलं पाहिजे. उगीच कोणीतरी काहीतरी विरोधक अलीकडच्या काळामध्ये खालच्या पातळीवर टीका टिप्पणी करतात. अरे ठीक आहे ना, राजकीय वेगवेगळं मतांतर असू शकतं, परंतु त्याच्यातनं राज्याचं भलं काय कशात आहे ते पहा ना. त्याच्यामध्ये जनाई सिरसाई यांचे पंप आपण सुरू केलेत. पावसाळ्यात ओव्हरफ्लोचं पाणी माझ्या दौंड तालुक्याला मिळावं, बारामतीला मिळावं, पुरंदरला मिळावं, बंधारे तलाव भरावेत, माझ्या शेतीला तिकडच्या शेतकऱ्यांना पिण्याचं आणि शेतीचं पाणी मिळावं. जनाई सिरसाई योजना 15 वर्ष झाली. त्यांचे पंप विद्युतीकरण, पाईपलाईन दुरुस्ती करता 14 कोटीची अंदाजपत्रकं तयार झालेली आहेत. लवकरच नियामक मंडळाचे प्रमुख आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांची मान्यता लागणार आहे. त्यामुळं ह्या योजना मार्गी लागतील. आपल्या पुरंदर उपसा सिंचन योजनेचे 2 पंप सुरू झालेत. पावसाळ्यात नदीचं पाणी तुलनेनं शुद्ध असतं, बरं असतं. त्याद्वारे दौंड, बारामती, इंदापूर, जेजुरी भागातील बंधारे तलाव भरण्यात आपण 24×2=48 आणि 12,60,000 एकराला त्याचा फायदा करून देतोय. त्या योजनेला 20 वर्ष झाली. ही सांडपाण्यावरची योजना असल्यानं पंप, विद्युती उपकरणं, पाईपलाईन केमिकल रिॲक्शनमुळं गंजलेत. त्याच्या नूतनीकरणाकरता 45 कोटी रुपयाचं अंदाजपत्रक तयार केलंय. कृष्णा महामंडळाच्या कार्यकारी समितीनं ते मंजूर केलेले आहेत. आता नियामक मंडळामध्ये देवेंद्रजींना ते आता मंजूर करायला निधी देण्याच्या करता विनंती करायची आहे. ती विनंती आम्ही केली आहे. पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या मूळ उर्वरित कामे पूर्ण करण्याकरता 450 कोटी रुपयाची सुप्रमा ही देण्यात आलेली आहे. आता ती कामं करण्याचं काम सुरू झालंय. जेजुरीतील नाझरं धरण ते नीरा संगमापर्यंत करा नदीचे कोल्हापूर बंधारे त्याचं काम आपण मशीनद्वारे यांत्रिकी विभागाकडनं करतोय. करा नदीवरचे, नीरा नदीवरचे हे बंधाऱ्याची कामं आपण हातामध्ये घेतली. गुंजवणीचं काम पूर्ण झालंय, परंतु त्याचं पाणी अद्याप माझ्या पुरंदर, जेजुरी भागाला पोहोचलं नाही. या कामाचा कार्यारंभ आदेश देऊन देखील काही माझ्या शेतकऱ्यांच्या विरोधामुळे त्या भागातल्या हे काम बंद आहे. या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्वरित त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. पाईपलाईनचे 1000 कोटीचं काम सुरू करण्यात येईल. गुंजवणीची पाईपलाईन व नारायणपूर उपसा सिंचन योजना, सासवड, जेजुरी, परिंच, गुळुंच, राख, वाला, वाल्याच्या वाड्या, नारायणपूर, खळद या 41 गावांना 12,000 हेक्टरला म्हणजे 30,000 एकराला पाणी मिळणार आहे. ही कामं 2 वर्षामध्ये पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे. लोकप्रतिनिधींचा तसा प्रयत्न आहे. इतके दिवस चंद्रकांत दादा हा प्रयत्न करत होते, आता त्यांच्या जोडीला मी पण आलेलो आहे. दिलीप वळसे पाटील साहेब पण आहेत. एकनाथराव शिंदे साहेब किंवा देवेंद्र फडणवीस साहेब अशा शेतकऱ्यांच्या कामाला काही ना म्हणत नाही, कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. खडकवासला ते फुरसुंगी बोगद्याचं 2200 कोटी रुपयाचं अंदाजपत्रक त्याला शासनाच्या स्तरावर आता ते आलेले आहे. त्याला 1 महिन्यात मान्यता देण्याचं आमचं नियोजन आहे. त्याच्यातनं 2 ते 2.5 TMC पाण्याची बचत होणार आहे. आणि शहरं वाढतायत, पुढे वाढतंय, पिंपरी चिंचवड वाढतंय. आपलं नाझरेचं पण पाणी पिण्याला किती जातं ते तुम्ही बघता. त्याकरता पाण्याची बचत करण्यासाठी आपण तो बोगदा करतोय आणि त्या शेतीच्या पाण्याचा येणारा ताण कमी करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्यासाठी जलसंपदा विभागाच्या कालव्यालगतच्या जमिनी आपण अनेक नियामक मंडळाच्या मदतीने घेतल्या. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो, बाबांनो, आम्ही मंत्रालयामध्ये बसतो
आम्ही अशा दौऱ्याच्या निमित्तानं तुमच्याकडे येतो. रोज तिथं सार्वजनिक जे सरकारच्या पैशानी, सरकार म्हणजे काय, तुम्ही दिलेला टॅक्स त्याचा तो पैसा असतो, तो पैसा सत्कारणी लागतो की नाही, काम दर्जेदार होतं की नाही, रस्ता असो, ब्रिज असो, कोणतंही काम असो, ते काम दर्जेदार होण्याच्या करता तुमचंही लक्ष असलं पाहिजे. ही सामुदायिक जबाबदारी आहे. कुठं चुकत असेल तर सांगा ना, आम्ही अधिकाऱ्यांना जाब विचारू. आम्ही कॉन्ट्रॅक्टर ऐकलं नाही तर काळ्या यादीमध्ये टाकू. आम्ही कुणाला पाठीशी घालायला बसलो नाही. जे चांगलं काम करेल त्यांच्या पाठीशी उभं राहू. पण जे चुका करतील, लोकांच्या विकास कामाला अडथळे करतील, क्वालिटीचं काम करणार नाही, दर्जेदार काम करणार नाही, त्यांची हायगाय हे महायुतीचं सरकार अजिबात करणार नाही. ह्या देखील खात्री मी या मेळाव्याच्या निमित्तानं, या शासन आपल्या दारी असणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो. खरं तर बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, परंतु मी सगळं जर सांगत बसलो तर मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना काहीच सांगायला शिल्लक राहणार नाही. त्याच्यामुळं बाकीच्या गोष्टी मी बोलत नाही. परंतु हे सरकार पूर्वी डबल इंजिनचं होतं, आता आमचं एक इंजिन त्याला जोडलं, आता 3 इंजिनचं झालंय. त्याच्यामुळं अधिक गतीनं हे सगळी कामं करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे. तुम्ही नेहमीच आम्हाला सगळ्यांना साथ दिलेली आहे. तशाच पद्धतीची साथ इथून पुढच्या काळामध्ये आपण महायुतीला देण्याचं काम करा, आशीर्वाद द्या, सहकार्य करा. इथल्या जे काही कामं आपल्या जेजुरीची आहे, श्री मार्तंड देवस्थानाची आहे, ती पण करण्याच्या करता आम्ही निश्चितपणे तुम्हाला सगळ्यांना मदत करू. परंतु ती पण कामं चांगली झाली पाहिजेत, त्याच्यामध्ये पण कुणी दुर्लक्ष करता कामा नये, अशा प्रकारची विनंती, तशा प्रकारचा आग्रह मी आपल्या सगळ्यांना करतो. मित्रांनो, आत्ता सध्या शेतकऱ्यांच्या पेरण्या काही ठिकाणी अडचणीत आल्यात, काही ठिकाणी पेरण्या झाल्या नाहीत. काल तर अक्षरशः 20-22 वर्ष जे काम होत नव्हतं ते काम नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अमित शहांनी केलं. जवळपास 15,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या साखर कारखान्याला लागलेला होता. देशात आपल्या राज्यामध्ये ती किंमत होती 7,500 ते 9,000 कोटी. व्याज आणि दंडव्याज सगळं धरलं तर तो आकडा देशाचा 30,000 कोटीच्या घरात जात होता, आपला 15,000 कोटीच्या घरात जात होता. मी पण अनेकदा अनेक अर्थमंत्र्यांना भेटलो, अनेक शिष्टमंडळाबरोबर गेलो, परंतु मार्ग निघत नव्हता. मित्रांनो, आता मात्र अमितभाईंनी देशातल्या आणि राज्यातल्या सहकारी साखर कारखान्याच्या करता मार्ग काढला आणि ज्या नोटिसा येत होत्या ते सगळं माफ करून टाकलं आणि आपल्या शेतकऱ्याचं त्याच्यामुळं भलं झालं. मित्रांनो, यंदा पावसाने ओढ दिली, त्याच्यामुळं ऊस पाण्याला आलेली आहेत. ह्यातून पुढं FRP पेक्षा जास्त दर दिला तर त्याला इन्कम टॅक्स बसेल का काय अशी भीती आहे. पण त्याच्यातनं पण केंद्र सरकारनी, नरेंद्र मोदी साहेबांनी, अमित शाह साहेबांनी मार्ग काढला आणि FRP पेक्षा जर त्या साखर कारखान्याला त्यांच्या काटकसरीमुळं, त्यांच्या नियोजनबद्ध कामामुळं, त्यांच्या डिस्लरीचा प्रकल्प त्यांनी हातात घेतल्यामुळं, वीज निर्मितीचा प्रकल्प हातामध्ये घेतल्यामुळं जर फायदा झाला तर सहकार मंत्री इथं आहेत, साखर आयुक्तालय तिथं ते तपासेल आणि समजा उदाहरणार्थ तुमचा अनेकांचा ऊस पुरंदरचा माझ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला जातो, 2,850 रुपये तुमची FRP होती. मित्रांनो, तो कारखाना चांगल्या पद्धतीनं आपण चालवला आणि मोदी साहेबांच्या निर्णयाचा, अमित शाह साहेबांच्या निर्णयाचा आपण फायदा उठवला. 2,850 FRP न देता आम्ही 3,350 रुपये भाव तुम्हाला देणार आहे. 3,350, 500 रुपये टनाला जास्त. याला इन्कम टॅक्स किती बसला असता? 30%, म्हणजे जवळपास 150 ते 250 रुपये. आता तो इन्कम टॅक्स मोदी साहेबांच्यामुळं, अमित शहांच्यामुळं बसणार नाही, शेतकऱ्याच्या घरात तो पैसा जाणार आहे. हे चांगलं काम नाही का? शेतकऱ्यांच्या भल्याचं काम नाही का? तुम्ही बघा, महाराष्ट्रातले सगळे भाव होऊ द्या जाहीर. महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आमच्या सोमेश्वर कारखान्याचा भाव
ह्या गेल्या वर्षीचा पहिल्या 5 कारखान्यामध्ये राहणार आहे. एकीकडं आजारी पडलेले कारखाने, अडचणीत आलेले कारखाने, अमितभाईंनी सांगितलं त्याच्याकरता मी NCDCचा निधी देतो, तेही काम आमचं चाललेलं आहे. परंतु त्याचबरोबर चांगले चालणारे कारखाने, उत्तम चालणारे कारखाने हे देखील आपल्या राज्यामध्ये आहेत. आणि ते आज शेतकऱ्याला, म्हणजे मी परवा देवेंद्रजींना सांगितलं की आमचा भाव 3350 निघाला आहे आणि राज्यात काही कारखाने 2350 रुपये भाव देतात. ऊस लावायला तेवढाच खर्च, पाणी द्यायला तेवढाच खर्च, मशागत करायला तेवढाच खर्च, कष्टाला तेवढेच, एवढा फरक आहे. हाही फरक आम्हाला सगळ्यांना कमी करायचा आहे. अशा अनेक गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. त्याकरता मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी या महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि विकासापासून आपण कुणी वंचित राहू नये. जगाने ज्या नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे त्या नेतृत्वाला आपण पण साथ द्यावी, त्यांच्या पाठीशी आपण उभं राहावं. याच दृष्टिकोनातनं आम्ही लोकांनी तो निर्णय घेतला आणि म्हणून आज पुणे जिल्हा स्तरावर लाभ वाटपाचा शासन आपल्या दारी, योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी, अशा पद्धतीनं आपण आजचा कार्यक्रम घेतला. प्रचंड संख्येने खरा कार्यक्रम मागं होणार होता, परंतु काही ना काही कारणानिमित्त तो कार्यक्रम पुढे गेला आणि इतके दिवस तुम्हाला थांबावं लागलं. त्याच्याबद्दल पण तुम्ही नाराज होऊ नका. अडचणी असतात, काही नैसर्गिक संकट असतात, काही महत्त्वाच्या गोष्टी होतात, परंतु खूप दिवसापासून आपल्या सगळ्यांना वाटत होतं. त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी, बाकीच्या सगळ्यांनी अतिशय कष्ट घेतले. ज्यांनी ज्यांनी याचं चांगल्या प्रकारचं नियोजन केलं त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपण आज जो लाभ घेतलेला आहे त्या लाभाचा वापर, उपयोग तुमच्या प्रपंचाकरता, तुमच्या कुटुंबाकरता, तुमच्या मुलाबाळांकरता, त्यांच्या भवितव्याकरता चांगल्या प्रकारे करून घ्या. हीच जय मल्हार चरणी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काठीनं घोंगडं घेऊन द्या किरण मला बी. धनगरी वेशात अजित पवार खंडोबा गडावर. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे आले होते. यावेळी त्यांनी पुरंदर आणि परिसराचा विकास कामांबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान आज या कार्यक्रमात लक्ष वेधून घेतलं ते अजित पवार यांनी आणि त्यांच्या धनगरी पोशाखाने. त्यांनी धनगरी फेटा, घोंगडी, हातात काठी आणि कपाळाला भंडारा लावत धनगरी वेश परिधान केला होता. आजच्या कार्यक्रमात त्यांच्या या वेशाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. इथं विमानतळ झालं पाहिजे असं काही जण म्हणतात, तर काही जण म्हणतात पुढे झालं पाहिजे. ज्यांच्या गावात विमानतळामुळे अडचणी येतात त्यांना वाटतं आमच्या पिढ्या, आमचं गाव वसलेलं आहे, आम्ही का उठायचं. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, मी फार स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. विमानतळ करत असताना, हायवे करत असताना, शहरं वाढवत असताना, धरणं वाढवत असताना, कॅनल, शिक्षण संस्था उभारत असताना ते कोणीही हवेत उभा करू शकत नाही. त्यासाठी जमिनीची गरज असते. जमीन मर्यादित आहे, तिला चांगला मोबदला देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही कुणालाच वाऱ्यावरती सोडणार नाही. प्रत्येकाला योग्य पद्धतीनं मोबदला देण्याची आमची भूमिका राहील, असं यावेळेस अजित पवार यांनी स्पष्ट केलं. ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याच्या साक्षीने सांगतो की शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये जेजुरीतल्या सभेत पुरंदरसह परिसरातील विकास कामांबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या साक्षीने जनतेसमोर त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. या दरम्यान अजित पवारांनी सध्या चर्चेत असलेल्या समान नागरी कायद्यासंदर्भात त्यांच्या गटाची भूमिका काय असेल याबद्दलही भाष्य केलेलं आहे. मागील काही दिवसांपासून देशात समान नागरी कायदा लागू करण्याचं केंद्र सरकारने वेगाने हालचाली सुरू केलेल्या आहेत. हा कायदा लागू करण्याबाबत अजित पवारांनी त्यांच्या गटाची भूमिका स्पष्ट केलेली आहे. अजित पवार शासन दरबारी आपल्या या कार्यक्रमासाठी नाशिक नगर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बोलताना ही माहिती दिलेली आहे. 2 जुलै रोजी शिवसेना आणि भाजप यांच्यासोबत हातमिळवणी करीत सत्तेत सामील झालेले अजित पवार म्हणाले आहेत की समान नागरी कायद्याचा ड्राफ्ट आम्ही सगळ्यांनी पाहिला आहे. त्या संदर्भातली आमची भूमिका मांडू, पण सध्या ड्राफ्ट नाही आहे आणि नुसती चर्चाच चालली आहे.
इथून पुढे काम करताना या देशातील संविधानाचा आदर करताना कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही याबद्दलची आमची पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे आणि याच भूमिकेचं समर्थन करत आम्ही पुढे जाणार आहोत. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की आतापर्यंत 9 वर्षाचा पंतप्रधान मोदी यांचा कारभार पाहिला तर 370 कलम काढून टाकलं. चांगली गोष्ट आहे. असे काही निर्णय झाले आहेत. समान नागरी कायद्याची चर्चा खूप होती आहे, पण मला त्यांचा ड्राफ्ट आल्यानंतर मला तो पाहायचा आहे. तो संपूर्ण देशाच्या भल्याचा असेल तर आपण त्या दृष्टीने नक्कीच विचार करू. त्यात काही अडचण असेल तर ती चर्चा करून दूर करू. शेवटी 140-145 कोटी जनतेच्या देशाचं प्रतिनिधित्व करत असताना कुठल्याही घटकाला वंचित ठेवून चालणार नाही, असे ते म्हणाले.